प्रिया, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आता 5 वाजलेत आणि माझं इव्हनिंगचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे. तसं इव्हनिंगला काही जास्त काम नसतं, जे सकाळी सगळं आवरलेलं आहे. आता रियांश पण झोपला आहे, तोपर्यंत मी आता झोपून उठले म्हणजे आराम करते थोडा. प्रत्येकाने आराम तर थोडा केलाच पाहिजे. आणि मी 4 वाजता वगैरे आराम करायला घेतला होता आणि आता थोडीशी 2-3 भांडी येते घासते. आणि मग जेवणाचं पण मी दुपारी सगळं अरेंज करून ठेवलं होतं, दाखवते मी तुम्हाला. हे मी बनवून ठेवलं आहे, आता मी कट करणार थोड्या वेळाने. पण आधी मला भांडी वगैरे घासायची 2-3 आहेत, ती घासून घेते. इकडे बघा वातावरण, आज पाऊस नाही आहे. खूप दिवस पाऊस होता, आज कमी आहे. आज मस्त ऊन पडलं होतं बाहेर. दुपारी मी एक्स्ट्राचं काम म्हणजे मी ना कपाट लावलं होतं. मी तुम्हाला दाखवते मी कपाट कसं लावलं आहे माझं. दुपारीच मी करून ठेवले आहे. पण ह्या गड्या ना किती केल्या ना तरी ते विस्कटून जातात बघा. कपाट लावले तर कपाटामधले हे असे कपडे मी ठेवलेत ना, जे मला नको आहेत ते एक्स्ट्राचे, ते आता मी कपाटात ठेवते दुसऱ्या. आणि मग भांडी घासते पटकन. आता जे कपाट आहे ना, ते माझ्या घरामध्ये जे आहे ते खूप लहान आहे. त्यामध्ये एवढे कपडे काय राहत नाही. मग मी जे एक्स्ट्राचे कपडे असतात, जे रेग्युलर यूज करत नाही, ते ह्या कपाटामध्ये आणून ठेवते आणि पिशवीमध्ये वगैरे व्यवस्थित बांधून ठेवते. बाकीचे जे कपडे आहेत ते तिकडे असतात, जे आपण रोज वापरतो ते. आणि कपाटाची साईज पण खूप लहान असल्यामुळे सर्व काही त्याच्यामध्ये राहत नाही. अजून घरामध्ये काही फर्निचर पण केलं नाही आहे. काही फर्निचर पण करायचे बाकी आहेत. म्हणजे घर तसं आमचं नवीन आहे. बघूया कसं होईल तसं, तुमचा आशीर्वाद असू द्या. मग जसं जमेल तसं आम्ही काय नवीन काय करता येईल ते बघू. आणि तोपर्यंत ह्याच्यातच राहून समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आता हे थोडेसे कपडे मी सकाळी काढून ठेवले होते, पण ते घडी करायचे तसेच होते. म्हणजे रियांशला झोपवलं मी आणि मी थोडे आराम केला दुपारी, त्यामुळे ही कामं होती ती तशीच राहिली. जरी आपण बोलतो की संध्याकाळी एवढी कामं नसतात, पण थोडीफार तरी असतातच, जी लहान मोठी कामं आहेत. आणि ती दिसत पण नाही, ती लहान मोठी कामं असतात, त्याच्यात कधी वेळ जातो ते पण समजत नाही इव्हनिंगच्या टायमाला. पण थोडं रिलॅक्स असतं, कारण सकाळचे जे असतं ते सगळं ऑलमोस्ट आवरलेलं असतं घर वगैरे. पण आता रियांश सुटला की त्याला भरवायचं पण आहे. मंडळी, कचरा काढून झालाय माझा आणि 2-3 कपडे होते त्याच्या पण घड्या करून झाल्यात. पटकन आता 2 भांडी ती घासते आणि मग रियांश सुटला की मग रियांश थोडा वेळ देते रियांशला. दिऊ, गाडी बंद करा, लाईट बंद करा, सेल संपतात ना. कर बंद, बंद कर लाईट. नाही होत बंद. तू कर ना, तिथे ते बटन दाब. तेव्हा झालं, परत दाबू नको. झालं ना बंद, झालं बंद. अरे वा, व्हेरी गुड. तर नेहमीप्रमाणे भांड्यांचा आवाजाने रियांश सुटला होता आणि तो उठला. त्याच्यानंतर मी त्याचा नाश्ता वगैरे होता तो भरवून घेतला त्याला. आज नाश्त्यामध्ये त्याला फक्त केळं भरवलं होतं, ते त्याने खाल्लं आणि मग तो माझ्यासोबत छान असा खेळत होता. आणि आता त्याचे छोटे छोटे असे एक्सपेरिमेंट चालू असतात, मग ते स्वतःमध्ये पण तो रमतो, त्यामुळे थोडं मला पण बरं वाटतं. स्पेशल लागतो गाडीचे. नाही बंद झाला, बंद कर तू. चला तर आता मग इव्हनिंगच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली. सगळ्यात आधी म्हटलं रियांशचं दूध गरम करूया, कारण रियांश आहे ना दूध आहे ना रात्री कधीही मागतो, सकाळी 6 वाजता किंवा 5 वाजता पण मागतो. त्यामुळे मी काय करते, रात्रीच गरम करून ठेवते. म्हणजे रात्री झोपताना एकदा दूध पितो तो आणि सकाळी एकदा दूध पितो. मग ते सकाळचं आहे ना तो कधीही मागतो, म्हणजे 5 वाजता पण उठून मागतो, 6 वाजता पण उठून मागतो. तर त्यावेळी त्याला गरम करून दूध ते थंड करीपर्यंत त्यावेळी टाईम नसतो, मग तो रडायला सुरुवात होतो. त्यामुळे काय करते मी इव्हनिंगच्या रात्रीला वगैरे
छान असं गरम करून ठेवते, म्हणजे सकाळी फक्त थोडं गरम केलं तरी चालतं. चला तर दूध गरम करायला ठेवलं होतं आणि हे मी दुपारी आलूवडी बनवून ठेवली होती. तर त्याची रेसिपी तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तर नेहमी काय शेअर करा, त्यात काही मजा नाही आणि तुम्हाला पण कंटाळा येईल म्हणून मी काही शेअर केलं नाही यावेळेला. तर मग हे क्रॉप करून फक्त फ्राय करायचं होतं, ते तसंच मी करायला सुरुवात केली होती. कारण दुपारी मी बनवून ठेवलं होतं म्हणून मला तेवढं बरं पडलं. आणि आता म्हटलं हे क्रॉप करून ठेवूया पटकन आणि फ्राय करूया. चला तर पटकन असं हे फ्राय करून घेऊया आणि मग बाकीचा स्वयंपाक पण करायला घेऊया. आणि मी कितीही ठरवलं ना की मी आता हे करणार आहे, तर माझं काहीतरी उलटंच होतं. काय ते सांगते पुढे. आणि रियांच्या बाबांना चपाती पण लागते इव्हिनिंगच्या टायमाला, तर मी चपाती वगैरे केली होती, दुपारीच केली होती एकत्रच. तर 2 टायमाची डाळ बनवली होती दुपारी आणि चपाती आणि हे आलूचं मी करून ठेवलं होतं. तर म्हटलं इव्हिनिंगला माझा आरामात असेल सगळं. पण काय झालं माहिती आहे, मला नंतर आठवलं की रियांच्या बाबांना हे सुकं आवडणार नाही चपातीसोबत, काहीतरी भाजी पण बनवावी लागेल. तर मग असं असतं, प्लॅन जो केला असतो ना तो त्याच्या उलटच होतं सगळं. आपण कितीही म्हटलं की संध्याकाळी आपण आराम करूया, पण ते काहीतरी आधीच ठरवलेलं असतं काम. तर म्हटलं हे आधी फ्राय करून घेऊया आणि पटकन अशी भाजी पण करूया. तर फ्रीजमध्ये थोडी भाजी होती भेंडीची, तर ती कट करून घेतली. ही भाजी मी म्हटलं उद्या डब्यासाठी देऊ, पण चला भाजी पण खूप आहे आणि म्हटलं भाजी कट करून ठेवूया उद्यासाठी आणि त्याच्यातलीच थोडीशी आपण आता पण बनवूया. म्हणजे कसं आता पण होऊन जाईल आणि सकाळी पण होऊन जाईल. तसं 2 टायमाला भाजी एकच आवडत नाही रियांच्या बाबांना, पण काय करणार, आता तेच करावं लागेल तसं. कारण फ्रीजमध्ये पण भाजी नव्हती काही आणि म्हटलं तर एक्स्ट्राचं काय करायचं, तर मग ते भिजत वगैरे पण घातलं नव्हतं. तर जे आहे ते करून घेऊया पटकन म्हटलं, म्हणजे चपातीबरोबर बरं पडेल. त्याच्यावर आलूवडी तर होतीच. तर इथे पटकन असं तेल गरम केलं, त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या टाकल्या आणि कांदा टाकला. नंतर मग थोडीशी अशी भेंडी टाकली आणि बाकीची भेंडी होती ती फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि मग त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून. आता भेंडीची भाजी मी जर सिक्रेट सांगते, भेंडीची भाजी जर बुळबुळीत आणि अशी ओलसर लागत असेल तर आपल्याला जर फ्राय करायची असेल तेव्हा आपण आहे ना थोडं आंबट टाकलं ना, तर मग ते जे काही बुळबुळीतपणा असतो ना भेंडीच्या भाजीमध्ये तो निघून जातो. मी तसं टाकते आणि वरून मस्त खोबरं टाकलं. बाकी काय मसाला वगैरे मी काय केलं नाही, फक्त फ्राय करून घेतलं मिरचीवर आणि छान अशी भेंडीची भाजी माझी बनवून झाली होती. कोण आले? तू उघडचा दरवाजा, जा उघड. कोण आले? कोण आले? रेश कोण आले? कोण आलेत रे? कोण आले रियांश? कोण आले? अरे अरे हो हो हो, एवढं काही पळायला पाहिजे पप्पाच्या वाटून, एवढं काय पळायला पाहिजे. चला तर जेवण वगैरे बनवून झालं आणि दिवाबत्ती पण करून घेतली होती आणि तोपर्यंत रियांचे बाबा पण आले होते. तर संध्याकाळच्या टायमाला ना थोडं रियांच्या बाबांना लेट होतो, म्हणजे 8 वाजतात. आणि रियांश आहे ना वाटच बघत असतो की पप्पा कधी येत आहेत म्हणून. आणि तो मागापासून तोच करत होता आणि एवढ्या लवकरच ना रियांशला ना सगळं कळायला लागलं आहे. आणि तो दरवाज्यात वगैरे वाकून बघत असतो की पप्पा आलेत का असं करतो तो. पण ते आले ना फक्त खाऊ घेऊन पळून जातो, बाकी काही त्याला नाही दिलं गेलं नसतं. चला तर मग अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. दे माझं खाऊ, मी फोडून खाणार आहे, तुला देणार नाही देणार तुला. माझं आहे ते, माझं आहे. तुझं आहे कुठे तुझं? हे माझं आहे, पप्पाने मला आणलंय, पप्पाने. धर. नाही देणार तुला, मी नाही देणार.
नाही देत पप्पा, नाही देत? नाही माग. देत. दे म्हणा, माझा आहे म्हणा, माझा आहे दे म्हण, मम्मा म्हण, माझं आहे दे. हे घे. खुश खुश झाला. फोडू मी ते, फोडू? हा फोडूया. हा